नमस्कार. नवरात्री जवळ आलेली आहे. नवरात्रीच्या उपवासामध्ये राजगिरा हा भरपूर वापरला जातो आणि त्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे राजगिरा भाजणे किंवा लह्या करणे. इथे मी राजगिरा घेतलेला आहे साधारण अर्धा पावशेर स्वच्छ करून. गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी. कॉटन रुमाल घेतलेला आहे राजगिरा भाजायला. कढई चांगली तापवून द्यायची आहे. मग त्यामध्ये राजगिरा टाकून त्याच्यावर रुमाल ठेवून हळूहळू त्याच्यावर फिरवत राहायचं आहे. राजगिरा भाजताना लह्या उडल्या जातात, त्यामुळे थोडीशी खोलगट कढई घ्यायची आहे. इथे मी राजगिरा भाजून घेतलेला आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये राजगिरा घेऊन तो आपल्याला बारीक करायचा आहे. त्याचबरोबर पाऊण वाटी साधारण गूळ घेऊन थोडा थोडा त्यात ॲड करायचा आहे व ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण छान असं कूट तयार होतं. हा बारीक केलेला गुळासोबत राजगिरा खूप छान लागतो. आपण तो दुधासोबत खाऊ शकता किंवा लहान मुलांना खीर बनवून पण खाऊ घालू शकता. हा चवीलाही छान लागतो आणि पौष्टिकही असतो. नवरात्रीत नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली तेही सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.